नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, आम्ही कराबीच्या 4 आयलँड टूरला निघालो होतो आणि आम्ही फर्स्ट केव आयलँड बघितलं आणि आता निघालेलो आहे तूप आयलँडला. तर आता थोड्याच वेळात आम्ही तूप आयलँडला पोचू. चिकन थर्ड है यहाँ स्नॉर्कलिंग कर रहे हैं. हाँ, अपना थर्ड में स्नॉर्कलिंग. आत्ताच आम्ही तूप आयलँडला उतरलो आहे. हे आहे तूप आयलँड. इकडे तुम्ही बघू शकताय मध्यभागी जमिनीचा भाग आहे आणि ह्या दोन्ही साईडला समुद्राचं पाणी आहे. ह्या साईडला सुद्धा समुद्र आहे, ह्या साईडला सुद्धा पाणी आहे आणि मध्येच फक्त लँड आहे, म्हणून याला तूप आयलँड असे म्हणतात. इकडे बघू शकता आपण, हा पूर्ण जमिनीचा भाग आहे आणि इकडे आमच्या लॉंग बोट लागलेले आहेत. ही आमची 42 नंबरची बोट. हा बीच फिरायला आम्हाला 45 मिनिट्स दिलेले आहे आणि ह्या बीचवर आम्ही स्विमिंग पण करू शकतो आणि स्नॉर्कलिंग पण करायला इथे अलाउड आहे. आपण बघू शकता आणि पूर्ण समुद्राचं जे पाणी आहे ब्ल्यू कलरचं आहे दोन्ही साईडला. इकडे सुद्धा ब्ल्यू कलरचं पाणी आहे आणि त्या साईडला सुद्धा ब्ल्यू कलरचं पाणी आहे. आणि हे समोर जे आहे तिथे छोटे छोटे शॉप्स आहेत, तिथे स्नॅक्स वगैरे खायला मिळतं. फ्रूट, नारळ पाणी किंवा दुसरं काय मॅगी वगैरे तुम्हाला खायची असेल तर खाऊ शकताय. आम्ही आता नारळ पाणी प्यायला आलो. इथे इकडचं नारळ पाणी खूप फेमस आहे. हे स्नॅक्स बार आहे. कितीला विचारतो आता. ए लेके आते हैं ना, किधर है वो नारियल पानी लेके आते हैं. चलो चल आजा, पैसा लेके आजा. तो ले ना कुछ है तो. ये देखिए तो भुट्टा भी है. कोकोनट वाटर, कोकोनट वाटर 100 बात. 100 बात कोकोनट वाटर. कोकोनट वाटर हाँ चलें. वन कोकोनट वाटर 100 बात ला था कोकोनट वाटर. ए इधर है स्नैक्स, आजा सीमा ले ले कुछ. ये देखिए पॉपकॉर्न भी है, खाना है. नहीं मुझे कुछ. वाटर 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 2 स्ट्रॉ. वाटर वाटर फ्रेश फ्रेश वाटर. डीप डीप वाटर. ये पकड़ चल. ये 100 बात ले ले. थम दो. गिव मी 2 स्ट्रॉ. 2 स्ट्रॉ. इतना ठंडा है. हाँ हाँ दिस. एक्सक्यूज, हाउ मच फॉर दिस. दे वो बिजी देख कितना. किती क्लिअर पाणी आहे. हे फिश कुठे आहे याच्यामध्ये. हो टाइम. ह्या आइसलँडला पण खूप सारे कलरफुल फिश आहेत, मला दाखवते मी. आणि पाणी बघा किती क्रिस्टल क्लिअर एकदम पाणी आहे. आपली इमेज दिसते पाण्यामध्ये. हे बघा कलरफुल फिश. पण आम्ही इथं स्नॉर्कलिंग नाही करणार आहे. आम्ही आता इथे स्विमिंग वगैरे करणार आहे आणि पाण्याचा एन्जॉय करणार आहे. खूप छान क्लिअर पाणी आहे. आणि आम्ही पुढच्या ज्या चिकन बीचला जाणार आहे ना तिथे आम्ही स्नॉर्कलिंग करणार आहे. चिकन आइसलँडला जाणार आहे तर इथून आम्ही. कर ले तब तक अपन जाते हैं. धीरे धीरे चल. 45 मिनिट्स पूर्ण हा आयलँड आम्ही बघून घेतला. नारळ पाणी वगैरे प्यायलो आणि आता पाण्यामध्ये खूप सारा एन्जॉय करून आम्ही आता इथून निघालेलो आहे चिकन आयलँडला जायला. आणि चिकन आयलँडला जायला मला वाटतं इथून आम्हाला 20 ते 25 मिनटं लागतील आणि तिथं जाऊन आम्ही स्नॉर्कलिंग करणार आहे. तर आपण चला आता बघूया चिकन आयलँड कसं आहे ते.
आयलैंड है नहीं ये? आता आम्ही चिकन आयलंडला पोहोचलेलो आहे, आपण बघू शकताय. आणि इथे आम्हाला आता स्नोकलिंग करायची आहे हे ह्या पाण्यामध्ये. आणि इथे जेलीफिश पण आहेत या पाण्यामध्ये. आणि पाणी बघा पूर्ण ब्ल्यू सी वॉटर आहे. आणि समोर जो चिकनच्या आकाराचा डोंगर दिसतोय हा बघा, हा हे चिकनच्या आकाराचं दिसतंय म्हणून ह्याला चिकन आयलंड असं बोलतात. You don't have more. No? It's okay. एक एक को मछली दिखाएगी वो. सीमा तो डूबी ना, तो बता दे. सीमा तो छोड़ ही नहीं रही है. No, it's okay. होल्ड थर्माकोल के सहारे साले लेके जा रही है. ये सही है, ऐसे ही करूँगी मैं भी. पहले मैं भाई नहीं यू टेक ऑफ दिस. सीमा सीमा डर मत, कुछ नहीं होगा. सीमा आराम से करेगी, तू टेंशन मत ले. ए तू रुक, उसको वो दोरी के पास वो लेके जाएगी ना. सीमा देख ले. हाँ मस्त. आजा आजा. अबे वो पानी के नीचे नहीं जा रही, वो निकाला तो भी चलता है मुंह से. ले सांस. ओकेค่ะแม่ अभी नीचे जा, थोड़ा सा नीचे देख, खाली मुंडी नीचे डाल तो तेरे को फिश दिखेगा. इधर इधर देख श्वेता, इधर देख. मैडम पूरा बोट लेके डूबेगी. Madam. हाँ ये Hello. Hello. You look me. Take like this. ओके यस ये इधर देख ले. See. हाँ चल. रिलैक्स यस यस लाइक दिस इधर मुंह में डाल वो ये, और वो अभी नीचे देख. ते फिश पण इथून पण दिसतात आहे. नो पाप हाँ ये देख, एक कलरफुल फिश दिख रहे हैं देख. हां इथे फिश आहेत बघ. It's okay. It's okay. It's okay. ए घाबरू नको. डर लगता है थोड़ा सा पानी में. ए One by one. थोड़ा थोड़ा करके देख. आजा आजा. Hello, madam. Give me pin. आ गए. कितना मछली देखा? अरे मैंने तो बड़ी मछली है एक ही देखी. चल आजा. बाकी छोटी-छोटी सारी उतर सीट से उतर. अच्छा. बहुत ठंडा मस्त था ना. मस्त अच्छा है. तो फिर नहीं जाते तो कोई बजाता क्या? श्वेता आजा. आ गए, हो गया. वो वही बोल रही थी, तू मछली नहीं देख रही, वो निकाल दे. देखा मैंने देखा ना. एक बार देख लिया बस हो गया. वही है ना लेकिन इससे बड़ी पानी नहीं पर फिर भी बहुत वो है. डर लगेगा. आता ह्या चिकन आयलंडमधून आम्ही निघालेलो आहे. अर्धा तास आम्ही स्नोकलिंग केली. थोडेफार मासे आम्हाला कलरफुल दिसले. आणि आता इथून आम्ही जाणार आहे फोडा आयलंडला. आणि तिथे आमचं दुपारचं लंच असणार आहे. आणि ते लंच केल्यानंतर आम्ही फोडा आयलंडमधून डायरेक्ट निघणार आमच्या जिथं मेन आमचा पिकअप होता लॉंग टेल बोटने, तिथे जाणार. तर आता आम्ही आता चाललो लंच करायला फोडा आयलंडला. हे आहे फोडा आयलंड. समोर जो उभा असा डोंगर दिसतोय खडक, त्याच्यामुळे त्याला फोडा आयलंड असं नाव पडलं आहे. आता त्याचं मागचं रिझन काय ते आम्हाला माहिती नाही. पण आता इथे आमचं लंच होणार आहे. हे बघा, हे गार्डन टाईप हे जे स्पेस आहे, इथे सगळं आम्ही ह्या बेंचवर बसून वगैरे लंच आहे आमचं. ते लोक पॅक करून घेऊन येतात डबे आणि मग ते आपल्याला देतात. व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं. आणि आता आम्ही इथे बसून लंच करणार आहे. आणि इथून मग नंतर आम्ही 2 वाजता निघणार आहे रिटर्न जायला. जा ना. बैग पकड़ते हैं.
आता आम्ही इकडे खायला आलोय 4 आयलंडचे लास्ट स्टॉपला. हे कोणसा आहे कोणसा फोर्ड आयलंड ना, फोर्ड आयलंड. हे आमचं नॉनव्हेज आहे आणि आम्हाला चांगलं भेटलं. चिकन आणि राईस चांगले आहे, टेस्ट चांगली आहे. आणि हे व्हेज आहे, श्वेता व्हेज खाते. हां अच्छा, आलू गोबी आणि हाँ पकोड़ा अच्छा है. लेकिन अच्छा मिला हम लोग को खाना. ओके. जा जा जा. एक वो बनाते सुन ना, खींच के लेके जा रहे हैं पकड़ के इधर से. हाँ चलो चलो, इसको 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 ही करते, रुक ना. रुक ना, चलो 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 करते, रुक. श्वेता आता 2:15 झालेत आणि आम्ही आता इथून निघालेलो आहे. आणि इथून आम्हाला आता 1 तास वगैरे लागेल जिथे आमचा पिकअप केलं होतं आम्हाला तिथे जायला. आणि हे हाफ डेचं टूर असतं 4 आयलंडचं क्राबीचं. आणि आमचं हाफ डेचं टूर संपलेलं आहे आणि आपल्याला ते 3 ते 3:15 पर्यंत आपल्या पिकअप पॉईंटला नेऊन सोडतात. आणि तिथून मग आमची शेअरिंग व्हेकल असेल ती येईल आणि मग आम्हाला आमच्या हॉटेलवर सोडेल. तर आजचं आमचं सगळं टूर झालेलं आहे, साईट सीन. आणि आता आम्ही निघालेलो आहे आणि 1 तासात आम्ही पोचू आमच्या पिकअप पॉईंटला. तर फायनली आम्ही आता आमच्या पिकअप पॉईंटला आलेलो आहे आणि इथून आता शेअरिंग व्हेकलने आम्ही हॉटेलवर जाणार. तर तुम्हाला माझा हा 4 आयलंडचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन आमची कराबी टू फुकेटची ट्रॅव्हल. कराबीमधून आम्ही पुन्हा फुकेटला जाणार आहे. तर माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. नक्की आवर्जून पहा. धन्यवाद मंडळी.